नमस्कार मित्रांनो, यशोदीप आयस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी अक्षय. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा चर्चेचा विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे की सरकारच्या विचाराधीन असलेला विषय म्हणजे सध्याचा एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरतीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण बरेचदा म्हणतो की भारतामध्ये निवडणुकांचा देश म्हणतो आपण भारताला, कारण की दरवर्षी काही ना काही निवडणुका चालू आपल्याला दिसतात. तर अशाच रीतीनं याचं प्रमाण आता पुढील काळामध्ये कमी होईल का याची सुद्धा आता शक्यता जास्त आहे. कारण की आता आपण जर भारत बघितलं, भारत हा संघ राज्य आहे आणि आपल्या इथे 28 राज्य आहेत आणि 28 राज्यांसाठी वेगवेगळ्या कालावधीमध्ये काही ना काही निवडणुका चालू असतात त्यांच्या विधानसभांच्या. तर याच्यामध्ये दर 5 वर्षांनी विधानसभांची निवडणूक होते आणि तशाच रीतीनं लोकसभेची सुद्धा दर 5 वर्षांनी निवडणूक होत असते आणि याला आपण लोकशाहीचा उत्सव सुद्धा म्हणतो बरेचदा. तर अशा रीतीने हे चालू राहतं आपल्या इथे दरवर्षी निवडणुका. तर आता 28 राज्य म्हटल्यानंतर कोणत्या ना कोणत्या राज्यांच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये निवडणुका दिसतात. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर दरवर्षी किमान काही ना काही राज्यांच्या 2 टप्प्यामध्ये निवडणुका आपल्याला दिसून येतात. म्हणून अशा रीतीने आपण म्हणतो की याला निवडणुकांचा देश पण म्हणतो त्याला. तर अशाच रीतीनं हे प्रमाण आता कुठेतरी कमी झालेलं दिसेल, कारण की आता एक राष्ट्र एक निवडणूक म्हणजेच आता शासन काय करेल की लोकसभेची निवडणूक जी 5 वर्षांनी होते तशाच रीतीनं विधानसभांची सुद्धा निवडणूक 5 वर्षांनी होते. तर या सर्व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितरित्या घेतल्या जातील अशा प्रकारची शक्यता आता सरकारची आहे. आता निवडणुका 2024च्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. तत्पूर्वी 5 राज्यांच्या निवडणुका आपल्याला दिसेल की 2023 मध्ये होणाऱ्या डिसेंबर नोव्हेंबरमध्ये वगैरे, आणि काही राज्यांच्या निवडणुका या 24 मध्ये लोकसभांची निवडणूक झालेली असेल, त्यामध्ये महाराष्ट्र वगैरे असेल. तर अशा रीतीनं मित्रांनो यांचं जे लोक किंवा त्याला निवडणुका असतील तर त्या एकत्रितरित्या घेण्याच्या सरकारचा शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. त्यासाठी सरकारला विविध काही घटना दुरुस्त्या करावं लागेल, विविध कलमांमध्ये काही कायद्यांमध्ये दुरुस्त्या करावं लागेल, लोकप्रतिनिधित्व कायदा वगैरे आपला किंवा घटना दुरुस्ती सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. तर याच्यासाठी शासनाने काही एक समिती नेमलेली आहे. ती समिती म्हणजे आपले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. तर त्या संदर्भातच आपण पाहणार आहोत की कोणकोणत्या कलमांमध्ये आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागेल, किंवा याच्या अगोदर आपल्याला ज्या निवडणुका होत्या या विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीच्या निवडणुका एकत्रित होत होत्या. सुरुवातीला साधारण आपली पहिली लोकसभा जेव्हा झाली 1952ला तर त्यावेळेस एकत्रित होत होत्या, पण नंतर काही कालावधीने 1967 पासून वगैरे आपल्याला वेगवेगळ्या होताना दिसतात निवडणुका. जेव्हा काँग्रेसचं विभाजन वगैरे झालेलं असतं, काँग्रेस आय वगैरे तयार झालेली होती, तर त्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या निवडणुका होताना दिसतात. चला तर मग बघूया आपण डिटेल की आपल्या निवडणुका काय काय याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर याची क्रोनॉलॉजी जर बघितली आपण तर लक्षात येईल की 1967 पासून 52 पासून 67 पर्यंत निवडणुका एकत्रित होत होत्या. आता त्या निवडणुका वेगवेगळ्या होण्याचं कारण म्हणजे असं की निवडणूक काँग्रेस जी तयार झाली होती, काँग्रेसमध्ये विभाजन वगैरे झालेलं होतं, त्याच्यामुळं त्याच्या वेगवेगळ्या व्हायला लागल्या. तर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका या 1952 मध्ये झालेल्या होत्या. त्यानंतर लोकसभा विधानसभा याच्या एकत्रित झालेल्या होत्या. त्या 1962 आणि 67 आणि 57 या सुद्धा एकत्रित झालेल्या होत्या. म्हणजे 1967 पर्यंत निवडणुका आपल्याला एकत्रित झालेल्या दिसतात. मग 1969 पासून एकत्रित निवडणुका होणं बंद झालं. का बरं? कारण की काँग्रेसमध्ये फूट पडलेली होती आणि 1971 सालच्या युद्धामुळे मध्यावधी निवडणुका सुद्धा घ्याव्या लागल्या होत्या. 1971चं युद्ध आपल्याला माहिती आहे. तर ते युद्ध झाल्यामुळे भारत पाकिस्तानच्या त्याच्यामुळे निवडणुका मध्यावधी घ्याव्या लागल्या होत्या. त्यानंतर पुन्हा निवडणुका विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होऊ शकलेल्या नव्हत्या. आता हे एकत्रित होणं अत्यंत एक आपल्याला काय म्हणता येईल चांगली गोष्ट आहे, कारण की खर्च वगैरे वाचू शकतो. एक बाजू ही असते की खर्च वाचू शकतो, लोकांचा सहभाग वाढू शकतो, निवडणुकांमध्ये सहभाग घेण्याचा किंवा मतदारांचा एक जोश राहू शकतो की नाही चला बाबा एका वेळेस केंद्राला सुद्धा सरकार भेटतंय आणि राज्याला सुद्धा सरकार भेटतंय, तर एकत्रितरित्या आणि खर्च वाचताय किंवा आपली मेहनत वाचताय किंवा प्रशासन जे आहे याची एक कुठेतरी खर्च कॉस्ट वाचतोय आणि त्यांचं काम सुद्धा कमी होत आहे, हे आपल्याला म्हणता येईल. तर त्यानंतर ह्याच्यामध्ये दिसेल आपल्याला की राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या लोकसभेसोबत होतात. आता कोणकोणत्या राज्यांच्या लोकसभा निवडणूक होतात? याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या निवडणुका या लोकसभेसोबतच होतात, म्हणजे 2024 मध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम या राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच होतात दर 5 वर्षांनी. त्यानंतर आपल्याला दिसेल की राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मिझोराम यांच्या निवडणुका या मात्र लोकसभेच्या तोंडावर असताना, म्हणजे अगदी आत्ता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजे 2023 संपता या राज्यांच्या निवडणुका दिसेल. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड वगैरे. आणि त्याच्यानंतर लगेचच आपल्याला महाराष्ट्राच्या निवडणुका सुद्धा दिसून येतात. तर त्यानंतर आहे
खर्चाची बचत याच्यामुळे होऊ शकते. खर्चाची बचत कशी, तर याच्यामध्ये 2018 मध्ये विधी आयोगाने सुद्धा सांगितलेलं आहे, विधी आयोगाच्या याच्यावरती होतं सध्या, की अशा प्रकारे खर्च वाचवण्यासाठी निवडणुका एकत्रित व्हायला पाहिजे. त्यानंतर 2014 साली लोकसभेच्या निवडणूक झालेला खर्च, त्याच्या पाठोपाठ काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा झालेल्या होत्या. त्याच्यामुळे विधी आयोगाने सुद्धा मत मांडलेलं होतं की निवडणुका व्हायला पाहिजे एकत्रित. आता याच्यासाठी आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. तर कोणकोणत्या कलमांमध्ये ते आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर याच्यामध्ये करावं लागेल कलम 83, कलम 85, कलम 172, कलम 174 वगैरे याच्यामध्ये घटना दुरुस्ती आपल्याला करावी लागेल. तर ते आपण डिटेलमध्ये पाहूया. तर विदेशातील प्रतिनिधी उदाहरणं काय आहे की विदेशामध्ये सुद्धा अशा एकत्रित निवडणुका होतात. तर होतात कुठे, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसेल आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका दक्षिण आफ्रिकेमध्ये एकत्रितरित्या होतात. स्वीडनमध्ये सुद्धा तशाच होतात. त्यानंतर ब्रिटनमध्ये सुद्धा होतात. कायद्यानुसार विशिष्ट तारखेच्या दिवशीच निवडणुका पार पडत असतात ब्रिटनमध्ये सुद्धा. त्यानंतर आहे मोदींनी सुद्धा 2019 मध्ये अशा प्रकारे सांगितलं होतं. साधारण 73वी जे का आपलं स्वातंत्र्य दिन होता 2019ला, या 73व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी सांगितलं होतं. त्यामध्ये एक देश एक निवडणूक असा उल्लेख केलेला होता. आणि याला पाठिंबा आपले जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद यांनी सुद्धा तत्कालीन राष्ट्रपती असताना त्यांनी पाठिंबा दिलेला होता की ठीक आहे, एक देश एक निवडणूक व्हायला पाहिजे. पण मग त्याच्यामुळेच आता सध्या त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आपण. तर याला 2019 साली एकत्रित निवडणुका झाल्यास 10 लाख पोलिंग बूथ, 13 लाख बॅलेट युनिट तयार करावे लागणार असल्याने निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. आणि 9.4 लाख कंट्रोल युनिट, 12.6 लाख व्हीव्हीपॅट मशीनची गरज लागणार होती असं आयोगाने त्यावेळेस म्हटलं होतं. आणि मशीनचा त्यावेळी 15 वर्षासाठी असतो. व्हीव्हीपॅट मशीनचा कालावधी, ईव्हीएम मशीनचा कालावधी 15 वर्षाचा असतो. त्याच्यामुळे तेव्हा काही आपल्याला शक्य झालं नाही 2019 मध्ये. त्यानंतर दिसेल की कायदा झाल्यास सक्षम काय, तर आपल्याला निवडणूक आयोग खूप सक्षम लागणार आहे. कारण की लोकसंख्या आपल्याला माहिती आहे की आपण 1 नंबरवरती येऊन पोहोचलेलो आहे. आपण जगामध्ये 1 नंबरला लोकसंख्येमध्ये आहे. आता इतकी मोठी लोकसंख्या म्हटल्यानंतर सर्वात मोठी लोकशाही म्हणतो आपण आपल्या देशाला. सर्वात मोठ्या लोकशाहीला इतकं मोठं आपण लोकशाहीचा उत्सव एकत्रितरित्या पार पडणं म्हणजे एक थोडं चॅलेंजिंग आपल्याला म्हणता येईल, आव्हानात्मक म्हणता येईल. तर त्या दृष्टीने आपल्याला निवडणुका घेणं हे सुद्धा एक आव्हान ठरणार आहे. ते सुद्धा आपण त्याचा हे बघूया की काय काय आव्हानं वगैरे असणार आहे आपल्याला. आता निवडणूक खर्चाची तुलना जर बघितली आपण तर आपल्याला म्हणता येईल की विधानसभेसाठी स्पेशली जर खर्च बघितला हरियाणा राज्यामधला, हरियाणा विधानसभेसाठी जो खर्च झालेला होता तो साधारण 33.32 लाख इतका खर्च झालेला होता. 33.32 रुपये खर्च झाला होता हरियाणासाठी. आता तिथेच मग लोकसभेसाठी किती खर्च झाला, तर 29 कोटी रुपये खर्च झालेला होता. कशासाठी, लोकसभेसाठी. त्यानंतर झारखंड विधानसभेसाठी बघितलं तर झारखंड विधानसभेला 83 कोटी रुपये खर्च झाला आणि लोकसभेला 89.47 लाख कोटी रुपये खर्च झाला. म्हणजे लोकसभेला त्याच्यामध्ये जास्त खर्च झालेला आपल्याला दिसून येतो. मध्य प्रदेशमध्ये जर बघितलं आपण तर 1 अब्ज 31 कोटी रुपये खर्च झालेला होता मध्य प्रदेशमध्ये विधानसभेसाठी. आणि लोकसभेसाठी या ठिकाणी 1 अब्ज 99 कोटी रुपये खर्च झालेला दिसून येतो. आता याच्यात जर बघितलं तर हा खर्च कुठेतरी एकत्रितरित्या वाचू शकतो आपला. याच्यामध्ये साधारण दुप्पट खर्च आपला खर्च होतो आहे विधानसभा आणि लोकसभेसाठी. हे सगळं न होता एकत्रितरित्या जर झालं तर खर्च वाचू शकतो आपला. एक आपण चांगली गोष्ट त्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर दिल्ली विधानसभेसाठी 98 कोटी रुपये खर्च झाला. 98 कोटी 76 लाख रुपये खर्च झालेला होता. पण लोकसभेसाठी या ठिकाणी 34 कोटी 50 लाख रुपये खर्च झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा रीतीने मित्रांनो आपल्याला एक जर बाजू बघितली आपली तर आपल्याला म्हणता येईल की एक देश एक निवडणूक या व्हायला पाहिजे. पण त्याच्या काही विरोधी सुद्धा एक त्याच्या दुसऱ्या बाजू सुद्धा आपल्याला पाहता येईल की काय काय आहे. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे सध्या. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला म्हणता येईल की एक राष्ट्र एक निवडणुकीसाठी आपण 5 वर्षांनी काही निवडणुका होणार आहे आपल्या. त्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक पार्श्वभूमी आत्ताच बघितली आपण की याच्यामध्ये 52 ते 62 पर्यंत किंवा 67 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होत होत्या. त्यानंतर 1968-69 दरम्यान काही विधानसभाचे काही अकाली विसर्जन वगैरे झालेलं होतं हे सुद्धा म्हणता येईल. तर तेव्हापासून भारतीय निवडणुका व्यवस्थित केंद्र आणि राज्यांच्या स्वतंत्र निवडणुका घेतल्या जात गेल्या 1967 पासून. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या 1983च्या वार्षिक अहवालात एकाच वेळी निवडणुका घेण्याची कल्पना सुद्धा मांडण्यात आली होती. आता बघा 1983 मध्ये निवडणूक आयोगाने म्हटलेलं होतं
1983 मध्ये निवडणूक आयोगाने म्हटलेलं होतं आपल्याला, इलेक्शन कमिशननी, की एकत्रित निवडणूक व्हायला पाहिजे, कारण की खर्च खूप सारा वाढतोय आणि व्याप खूप सारा वाढतोय, इतकी मोठी सिस्टीम त्या ठिकाणी लावावं लागते आपल्याला, हे एक म्हणता येईल. त्यानंतर 1999 मध्ये कायदा आयोगाने आणि आपल्या 169व्या अहवालात सांगितलेलं होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्या. विधी आयोगाने सुद्धा सांगितलं आहे 170व्या अहवालामध्ये. त्यानंतर 2018 मध्ये कायदा आयोगाने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी सुद्धा हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये कायदा आयोगाने आपल्याला की 2018 मध्ये सुद्धा सांगितलं, 99 मध्ये सुद्धा सांगितलेलं होतं. म्हणजे कायदा आयोग सातत्याने सांगत आहे की एकत्र निवडणुका घ्या रे, एकत्र निवडणुका घ्या रे, पण ते आपण काही घेत नव्हतो. पण आता त्याच्यासाठी म्हणून आता दिवस निघाला असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे कायदेशीर घटनात्मक अडथळे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत की आपल्याला काय काय दुरुस्त्या कराव्या लागणार आहे घटनेमध्ये. तर त्यामध्ये वर्तमान स्थिती आपल्याला माहिती की काय चालू आहे की. त्यानंतर अंमलबजावणी बघा, याचं घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. अंमलबजावणीमध्ये काय काय करता येईल, तर एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी काही घटनादुरुस्ती करण्याबरोबरच निवडणूक पद्धतीतील काही बदल सुद्धा करावे लागणार आहे. आणि याच्यासाठी सर्व जे काही पक्ष आहेत या सर्व पक्षांचे सहमत सुद्धा आपल्याला लागणार आहे, कारण की एकट्याच पक्षाच्या मताने होणार नाही किंवा फक्त सरकारच्याच मताने होऊ शकणार नाही त्याला, कारण की हा जो लोकसभा किंवा निवडणुका ज्या असतात याच्यामध्ये सर्व पक्षांचा सहभाग असतो, त्याच्यामुळे सर्व पक्षांची काय अनुकूलता आहे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहावी लागणार आहे. तर वन नेशन वन इलेक्शन अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाचे कलम आहेत, तर त्या कलमामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागणार आहे. तर कलम 83 भारतीय घटनेची कलम 83 जी आहे याच्यामध्ये संसदेच्या सभागृहाच्या कालावधीशी संबंधित आहे. तर संसदेचा कालावधी साधारण 5 वर्षाचा सांगितलेला आहे. 5 वर्ष संसदेचा किंवा लोकसभेचा कालावधी असतो. लोकसभा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. दर 5 वर्षांनी लोकसभेचं विसर्जन होतं. तर याच्यामध्ये आपल्याला काही दुरुस्ती करावी लागेल. त्यानंतर राज्यसभेची तर आपल्याला माहिती की 6 वर्ष दरवर्षी त्या स्थायी सभागृह आहे ते काही विसर्जित होत नसतं, त्याचे सदस्यच फक्त 6 वर्ष त्यांचा कालावधी असतो. पण लोकसभेच्या सदस्यांचा 5 वर्षाचा, म्हणजेच लोकसभेचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. ते कलम 83 मध्ये सांगितलं. कलम 85 मध्ये आपल्याला दिसे राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जित करण्याशी संबंधित आहे. राष्ट्रपतींना जर लोकसभा विसर्जित करायची आहे, पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ सजेशन देतं राष्ट्रपतींना की लोकसभा विसर्जित करा, तर त्याच्याशी संबंधित काही कलम आहे, तर ती कलम 85 याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यानंतर कलम 172 आहे, राज्य विधिमंडळाच्या कालावधीशी संबंधित आहे. राज्य विधिमंडळाचा कालावधी 5 वर्षाचा असेल त्याच्याशी संबंधित आहे. कलम 174 मध्ये दुरुस्ती करावी लागेल आपल्याला, राज्य विधिमंडळाच्या विसर्जनाशी संबंधित आहे. विसर्जन आपल्याला मुदतपूर्व करता येतं, 5 वर्षात असेल असं नाही, तर याला राष्ट्रपती विसर्जित किंवा विधानसभेच्या बाबत राज्यपाल विसर्जित करतात, तर लोकसभेच्या बाबत राष्ट्रपती विसर्जित करतात, मुदतपूर्व करू शकतात ते. कलम 356 आपल्याला माहिती आहे की घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या कारणामुळे राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू करू शकतात. कलम 356 नुसार याच्यामध्ये सुद्धा घटना दुरुस्ती करावी लागेल. त्यामध्ये सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केल्याशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लोकप्रतिनिधित्व कायदा आपला 1951चा, याच्यामध्ये विशेषतः आपल्याला घटना दुरुस्ती याच्यामध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. याच्यामध्ये संसद आणि विधानसभांच्या कार्यकाळात स्थैर्य प्रदान करण्यासाठी सुधारणा करणे आवश्यक याच्यामध्ये असणार आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 2 मध्ये लोकप्रतिनिधी कायदा जो आहे आपला कलम 2 या एकाच वेळी निवडणुका घेण्याची व्याख्या समाविष्ट केली जाऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला कलम 2 मध्ये एकाच वेळी निवडणुका घेण्याची व्याख्या समाविष्ट करावी लागणार आहे. एकाच वेळी निवडणुकीसाठी आवश्यक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची कार्याची काही पुनर्रचना सुद्धा करावी लागणार आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा खूप मोठी सिस्टीम आपल्याला चेंज करावी लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठं चॅलेंजिंग हे म्हणता येईल. आता याच्या बाजूने युक्तिवाद जर बघितला तर आपल्याला सरळ युक्तिवाद काय, तर खर्च वाचतो, हा युक्तिवाद आहे. त्याच्यानंतर मतदारांची संख्या वाढते की मतदान करण्याची त्यांची टक्केवारी वाढते, ती टक्केवारी फार कमी आहे आपल्या भारतामध्ये. साधारण लोकसभेसाठी आपण साधारण 60% वगैरे जातो. हे टक्के आपल्याला 100% व्हायला पाहिजे मतदान, ते होत नाही. ते टक्केवारी आपल्याला वाढवणं फार गरजेचं आहे. एकाच वेळी जर निवडणुका झाल्या तर लोकांना वाटेल काय एकच वेळ आहे, करू आपण मतदान, चला पुन्हा जायची गरज नाही. या उद्देशाने सुद्धा लोक करू शकतात मतदान आणि जाऊ शकतात. जागृती होऊ शकते चांगल्या रीतीनं. आणि सातत्याने निवडणुका जर होत असल्या तर आपल्याला सुट्ट्या द्याव्या लागतात निवडणुकीसाठी, मतदानासाठी, असं एक होऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मतदानाचा टक्का वाढेल. ठीक आहे. वेगवेगळ्या निवडणुका होत असल्याने जवळपास वर्षभर सुरक्षा दलांना सुद्धा तणाव ठेवावं लागतं आपल्याला. सुरक्षा दलांवरती सुद्धा खूप मोठा ताण येत असतो त्याच्यामुळे, आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न सुद्धा निर्माण होतात. त्यामुळे सर्व कायदा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास इतर अंतर्गत सुरक्षा सुद्धा
निर्माण होऊ शकतात. वारंवार होणाऱ्या निवडणुकीमध्ये जात, धर्म, संप्रदाय मुद्दे देशभर चर्चेत राहतात आणि याच्यामुळे समाज व्यवस्था नकारात्मक आपल्याला दिसून येते. दंगे वगैरे घडताना आपल्याला दिसून येतात. जात धर्म म्हणजे एकाच वेळा होईल. काय व्हायचं ते जात धर्माचं जे काही तुम्हाला राजकारण करायचं असेल एकाच वेळा करा, बाकी वेळ सगळं जात धर्म विसरून जा, असे आपण करू शकतो याला. ठीक आहे. तर त्यानंतर समाज व्यवस्थेसाठी नकारात्मक बाजू निर्माण वेगवेगळ्या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वर्गाला दीर्घकालीन कार्यक्रम आणि धोरणांवरती लक्ष केंद्रित करता येऊ शकतात. हे सुद्धा होऊ शकतं. याच्यामध्ये काही सुधारणा त्या पक्षांना सुद्धा सुधारणा करता येऊ शकतात. त्यांच्या पॉलिसीज खूप व्यवस्थित त्यांना मांडू येऊ शकतात जनतेपुढे. हे सुद्धा त्यांना वेळ मिळू शकतो. हा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांना सुद्धा खूप मोठ्या याच्यामध्ये गुंतवणूक राहावं लागतं. त्यानंतर वन नेशन वन इलेक्शनमुळे निवडणूक खर्चही कमी होईल. हे सुद्धा आहे. लहान पक्षांना निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या पक्षांचा सामना संधी मिळेल. त्यांना मोठ्या पक्षांना कॉम्पीट करण्याचा. याच्यामध्ये कॉम्पीट करू शकत नाही ते मोठे पक्ष. ह्या आदर्श आचारसंहितेमुळे सरकारच्या सामान्य कामकाजात अडथळा कमी होऊ शकतो. नवीन योजना जाहीर करण्यास त्यांना संधी मिळू शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणता येऊ शकतात की आदर्श आचारसंहिता सुद्धा चांगल्या रीतीने आपण लागू करू शकतो. हे आपल्याला म्हणता येईल याच्या ठिकाणी बाजूने. पण एक विरोधी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे की याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. तर एक विरोधी युक्तिवाद जर बघितला आपण विरोधामध्ये, तर काय ते एकत्रित निवडणुका जर झाल्या तर इतकं मोठी आपली लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येला एकत्रितरित्या सर्व निवडणुकीला बोलवणं हे फार अवघड काम होऊ शकतं कदाचित. तर याच्यामध्ये घटनात्मक तरतुदी खूप मोठ्या कॉम्प्लिकेटेड आहे. या घटनात्मक तरतुदी ज्या आहेत तर त्या कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे हे सुद्धा आपल्याला चॅलेंजिंग असू शकतं. त्यानंतर या विरोधी पक्षांच्या म्हणण्यानुसार अशा विचार विनिमयामुळे भारतीय राजकीय व्यवस्थेचा संघीय स्वरूप कुठेतरी आपल्याला ढासळू शकतं. कारण की भारत जो आहे हा संघराज्य आहे आणि तो संघराज्य आपला कसा संघराज्य तो सहकारात्मक संघराज्य आहे. त्याच्यामुळे याच्यावरती कुठेतरी विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यातले काही त्याला कोण आपण प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत त्यांच्यावरती सुद्धा काही ना काही परिणाम होऊ शकतो याचा. म्हणजे जे राष्ट्रीय पक्ष आहेत तेच कुठेतरी त्यांचा मुद्दा चांगल्या रीतीने मांडता येऊ शकतं किंवा त्यांचा प्रचार खूप चांगल्या रीतीने होऊ शकतात आणि याच्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांवरती याच्यावरती कुठेतरी आपल्याला दिसेल की अन्याय झाला दिसेल. तर असं होऊ शकतं. राष्ट्रीय निवडणुकांमध्ये राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जाते तर राज्यांच्या निवडणुका राज्यांच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले जातं. त्याचा याला कुठेतरी ह्या मुद्द्यांना कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसतील. त्यानंतर एकाच वेळी निवडणुका झाल्यामुळे राष्ट्रीय मुद्द्यांची समस्या निर्माण होऊ शकतं. त्या राष्ट्रीय मुद्द्यांवरतीच त्या निवडणुका होऊ शकतात. राज्याच्या मुद्द्यांवरती निवडणुकाच होणार नाही. राज्यांचे सुद्धा बरेच मुद्दे आहेत. राज्यांची आपल्याला माहिती आहे की राज्यसूची आहे. त्या राज्यसूचीसाठी काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नियमित निवडणुकांमध्ये राज्य सरकारची इच्छा ऐकण्यास बांधील व्हावं लागेल. त्या ठिकाणी निवडणुका एकाच वेळी घेतल्या सरकारची लोकांप्रती जबाबदारी कमी होईल. हे सुद्धा होईल. सरकारला परत बोलवण्याची भीती शिवाय निश्चित कार्यकाळ सुद्धा तरतूद आणि निरंकुश प्रवृत्ती जन्म होईल. हे सुद्धा महत्त्वाचं आहे की निरंकुश सत्ता सुद्धा येऊ शकते. हे सुद्धा भीतीदायक होऊ शकतं कारण की हुकुमशाहीकडे जाण्याचंही प्रमाण आपलं होऊ शकतं. लोकशाहीत सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे अत्यंत आव्हानात्मक काम असणार आहे कारण की पहिल्यांदाच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभाचा कार्यकाळ सुधारणा करून सर्व निवडणुका एकाच वेळी घेणं म्हणजे खूप आव्हानात्मक असणार आहे. आता पहिल्या निवडणूक जे होती आपली 1952ला जी काही सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकत्रित झाल्या. पण लोकसंख्या सुद्धा त्यावेळेस फार कमी होती आणि मतदान करणाऱ्यांची टक्केवारी सुद्धा फार कमी होती कारण की लोकांमध्ये जागरूकताच नव्हती देखील मतदानाच्या बाबतची. तर आता लोकसंख्या खूप वाढलेली आहे. एक नंबरला आपण येऊन पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे सुद्धा खूप चॅलेंजिंग काम असणार आहे. त्यानंतर नियमित निवडणुका घेऊन लोकशाहीची जे काही प्रवृत्ती आहे टिकून राहणं खूप अवघड आहे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अवघड आपल्याला म्हणता येईल. वन नेशन वन इलेक्शनसाठी निवडणूक बदल करणे हे म्हणजे लोकांची लोकशाहीच्या इच्छेविरुद्धची एक आपल्याला हे म्हणता येईल छेडछाड म्हणता येईल. अशा प्रकारचे एक विरोधी मतं याच्याबद्दलचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्या या ठिकाणी थांबू. बरेचसे आपण बघितलं की याच्या बाजूचे मुद्दे सुद्धा बघितले आणि याच्या विरोधातले मुद्दे सुद्धा आपण बघितलेले आहेत. तर मित्रांनो आपण नक्की याच्यावरती काहीतरी लिहिलं पाहिजे की लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपण ज्याला भारतातली सर्वात मोठी लोकशाही म्हणतो घटनात्मक लोकशाही आणि हिला जर एकत्रित निवडणुका घ्यायचं म्हटलं तर आता लोकशाही ही सगळी टिकलेली निवडणुकांवरती टिकलेली असते. त्याच्यामुळे निवडणुका या व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर वन नेशन वन इलेक्शन हे चांगलं असू शकतं का याच्यावरती सुद्धा आपलं मत आम्हाला लिहून पाठवा. नक्कीच त्याच्यावरती आम्ही तुम्हाला त्याचं लिहून उत्तर सांगूया नेमके काय आपल्याला चेंजेस केले पाहिजे. तर नक्की भेटूया मित्रांनो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.